अर्थातच नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने केलेले एक जबरदस्त आयोजन श्री नवखंडेनाथ चषक 2025 या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील चौथा सामना जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला अगदीच आपण जर पाहिलं तर उरवडे गावाच्या जवळ अगदी काही अंतरावरती असणारं पिरंगुट हे गाव, तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या स्थितीमध्ये मुळशीच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा म्हाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ आहे। तर या मैदानावरती पिरंगुट संघाचा देखील रेकॉर्ड आहे मित्रांनो। या अगोदरचं नवखंडेनाथ चषक 2023चं पर्व आपण पाहिलं आणि त्या पर्वामध्ये चॅम्पियन होताना पिरंगुट क्रिकेट क्लब संघाला आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आता या दोन संघांमध्ये एक ताकदवान लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पिरंगुट संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला बॉलिंग करण्याचा आणि पहिल्या ओव्हरसाठी षटक सोपवलेला आहे। चेंडू सोपवलाय तो मनोज पवार महाराष्ट्र पोलीस जर्सी नंबर 100 या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू मैदानावरती दिलाय। तर स्ट्राइक ऑन हरी पाडाळे। यावेळेस पहिला चेंडू जसा आलाय तसा भिरकावलाय, चेंडू लॉंग लेग सीमारशीच्या पलीकडे। पहिल्याच बॉलवरती हरी पाडाळेचा हा ब्रँडेड फटका सीमा पार चौकार। चौकार मैदानामध्ये आलाय पहिल्याच बॉलवरती आणि या चौकारानं खातं उघडण्याची स्टाईल निश्चितच हरी पाडाळे यांची आपल्याला पाहायला मिळते। अनोख्या अंदाजामध्ये मागच्या सामन्यामध्ये काय सुंदर बॅटिंग केली, 14 चेंडूंमध्ये वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हरी पाडाळे यांनी बनवलाय। मुळशी तालुक्यामध्ये सातत्यानं मोठमोठे रेकॉर्ड। दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये बॉल बिग हिट करत बॉल मैदानावरती करतोय हवाई सफर आणि यावेळेस षटकार। रुबाब आपला वेगळा र खाली घालून जोरदार, रुबाब आपला वेगळा र पैसा सोना बी जोरदार, नकोला लागू दूर भल्या भल्यांना माग मी सारलंय र, जित जाईल तिथं करतोय हवा कात्र जल्ली वालो की दुआ, जित जाईल तिथं करतोय हवा। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, 2 चेंडूंवरती 10 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाल्यात। पिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये हिंजवडी चषकाची मेगा फायनल आपण पाहिली होती आणि निश्चितच त्या स्पर्धेमध्ये विजेता आणि उपविजेता झालेले हे दोनही संघ एकमेकांच्या आमने सामने इष्टांच्या पाठीमागे अनिकेत पवळे आलेत। आता नक्कीच यावेळेचा बॉल थोडासा ऑफ स्टंपच्या दूरवरतून टाकण्याचा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिकडे, कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाहीये। 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात। डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन या रिजन मध्ये फिल्डर आहेत। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफला, चांगली फिल्डिंग कुमारच्या माध्यमातून एक सिंगल येते। डीप मिड विकेट मध्ये नागेश राठोड, तर दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन मध्ये मैदानाच्या मध्ये आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये तनुज पवळे हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात। यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला मैदानावरती स्क्वेअर लेगची दिशा निवडली, पाठलाग सुरू आहे परंतु यावेळेस मात्र चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे। चौकाराबरोबर धावफलकावरती धावा आहेत त्या 15 षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं सुरू असताना पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्या। पहिल्या बॉलवरती चौकाराने केलेली सुरुवात आणि मोठ्या प्रमाणावरती या मैदानामध्ये धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात। शुभम यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळतात त्या 15 धावा।
प्रत्येकाला संघर्ष मैदानावरती नक्कीच वाटायला आलेला आहे आणि श्री नवखंडना चषक या स्पर्धेमध्ये नक्कीच बक्षीसपात्र फेरी पोहोचायचं असेल तर मात्र संघर्ष करावा लागणार आहे. आयुष्यात तुम्हाला निश्चित जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजणं गरजेचं आहे, कारण निश्चितच संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, त्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता खऱ्या अर्थानं असते. आणि मैदानावरती आपण पाहतो या दोन्ही संघांकडे नक्कीच ताकदवर खेळाडूंचा समावेश आहे. मुळशी तालुक्यातील क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर मुळशी टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. या सामन्यामध्ये अगदी जमवते माळुंगे संघाकडून सुरुवातीलाच हरी पाडळे शुभम सुतार ही जोडी, तर मिडल ऑर्डर मध्ये संघाचे संघनायक अजिंक्य खैरे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. हे तीन टॉप ऑर्डर मधील बॅटर. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पिरंगुट संघाकडून तनुज पवळे, तेजस पवळे, चेतन गोळे आणि खेळार्थन अनिकेत पवळे ही टॉप ऑर्डर मधील निश्चितच एक चांगली फळी. आणि प्रामुख्याने वेदांत चाळेकर हे नाव देखील आता पिरंगुट संघासाठी या सीझन मध्ये चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितच हाय व्होल्टेज सामना होणार, यामध्ये कुठल्या प्रकारे शंका नसणार आहे. दोन्ही संघाकडे ताकदवर गोलंदाज आहे. पिरंगुट संघाकडून षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मुख्य कमेंट्री बॉक्स एंड कडून यश पवळे तयार. हो पहिलाच बॉल यश पवळेचा हा चेंडू भन्नाट वेगाचा प्ले अँड मिस. चेंडू मैदानावरती आलाय डॉट. श्री नवखंडेंना चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहिली. पिरंगुट टीम चॅम्पियन झाली होती आणि बेस्ट बॉलर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता यश पवळे. बॉलर तयार, पुन्हा यश समोर हरी पाडाळे. हो आणखीन एक चांगला बॉल. याही वेळेला लाईन आणि लेंथ भरकटत नाहीये, अचूक टप्पा आहे, भन्नाट वेग आहे. या चेंडूवरती कट शॉट खेळण्याचा प्रयत्न हरी पाडाळे यांचा होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. लागोपाठ दोन चेंडू निर्धाव आलेत. यश पवळे पिरंगुट संघाकडून नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावणारा प्रमुख गोलंदाज आणि कित्येक सामन्यांमध्ये फायफर खुलणारा, 5 विकेट हॉल पूर्ण करणारा हा गोलंदाज आहे. लीडिंग विकेट टेकर आहे पिरंगुट संघासाठी. यावेळेस मात्र मैदानावरती टप्पा बॉल साठी रेडी तर होते. टप्पा पाठीमागे ठेवला, उसळी घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये, बॉल पॉइंटला, सरळ सीमा पार. हरी पाडाळे यांच्या बॅट मधून 2 डॉट बॉल नंतर आलेला संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. एकवीस धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू डॉट जरूर आले, परंतु हरी पाडाळे या खेळाडूला तुम्ही जास्त काळ थांबून ठेवू शकत नाही. नॅचरल खेळ या खेळाडूचा आहे, अटॅक करणं. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हे सांगत हा खेळाडू लढताना पाहायला मिळतो. हो पुन्हा एकदा सेम बॉल. फटका देखील सुरेख होता. यावेळेस मात्र तितकीशी लांबी बॉलनं प्राप्त केलेली नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. दोन धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत आणि या 2 धाव्यांबरोबर धावफलक मैदानामध्ये 23 अंकावरती. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार आणि यावेळेस श्री नवखंडना चषकला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार. काय जोरदार फटका मैदानावरती सजवलाय. बॉलरचा पेस तर भरपूर होता आणि त्या पेस सोबत हरी पाडाळे यांच्या मनगडाचा जोर पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट बॉल बॅटवरती मिडल झाला आणि त्यानंतर मात्र एक लांबलचक षटकार आपण पाहिलाय. थेट मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. हो यावेळेस हा बॉल एक रस्ते बॅट मैदानाच्या आतमध्ये अड्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. षटक क्रमांक संपलं जाईल दुसऱ्या क्रमांकाचं. कुठल्या प्रकारे विकेट न जाता याही सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात केली आहे म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं. या अगोदर प्रथमतः बॅटिंग करताना 82 रन बनवल्या होत्या. टार्गेट मोठं ठेवलं मान संघाच्या समोर. ते धावांचा पाठला करताना मान संघाने देखील चांगले प्रयत्न केले होते. दरम्यान आता मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरर मित्र शंकर कळवत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा. नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती आजच्या दिवसामध्ये क्रिकेट स्कोररच्या भूमिकेमध्ये शंकर जे आपल्या समोर जोडले गेलेले आहेत. दरम्यान त्यांचं देखील स्वागत करतो.
तर जाऊया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. पॉवर प्ले मध्ये पहिली ओव्हर हाताळली मनोज पवार यांनी. दुसऱ्या ओव्हरमध्ये यश पवळे पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र बरीचशी बातचीत. तिसऱ्या ओव्हरसाठी कुणाकडे जायचं, पर्याय भरपूर आहेत. प्रामुख्याने जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये तेजस पवळे गोलंदाजी करताना पाहायला मिळत असतात. दुसऱ्या बाजूला अगदीच आपण जर पाहिलं तर नंदूभाऊ गोळे देखील आपल्याला या संघामध्ये प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असतात. काही वेळा कुमार निकटे या गोलंदाज देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. तनुज पवळे देखील एक चांगले ऑप्शन आहे टीमकडे. निलेश दादा गोळे देखील मैदानावरती नक्कीच आपल्याला पिरंगुट संघासाठी बॉलिंग करताना पाहायला मिळत असतात. परंतु आज नक्कीच ते मॅच साठी अवेलेबल पाहायला मिळत नाहीये. भरपूर ऑप्शन टीमकडे आहेत. पाहूया टीम कोणाकडे जाणार. षटक क्रमांक 3 साठी मैदानावरती खरं तर जी अभेद्य भागीदारी आहे ती भागीदारी आता थांबवण्यासाठी, पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी मैदानावरती विकेट टेकर गोलंदाजाची गरज आहे. आणि आता नक्कीच तेजस मैदानावरती षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 29 धावा, 29 रन. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आपण पाहिलं 15 धावा नक्कीच ज्या येताना पाहायला मिळाल्या होत्या. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा हाताळण्यासाठी तेजस पवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलकावरती 29 धावा, 29 रन, लॉस ऑफ 0 विकेट. शुभम सुतार या अगोदर त्यांच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शुभम सुतार यांचा फेवरेट स्ट्रोक. ऑफ स्टंपला शफल होऊन मैदानावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग फोडणं आणि नक्कीच तो प्रॉपर फटका एक्झिक्यूट केलाय. षटकार. ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. गोलंदाजांना पण पाहतोय मध्यम गतीने खरं चेंडू हाताळला होता. गुडलेंनी नक्कीच मैदानावरती शॉर्ट पिचच्या अगदी मधोमध बॉलची पिचिंग पाहायला मिळाली. त्यानंतर बरेचशी उसळी चेंडूने घेतली आणि नक्कीच अशा प्रकारचे चेंडू पसंत करतात शुभम सुतार. आणि त्यावरती ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन फेवरेट स्ट्रोक खेळणं ही ताकद आहे या खेळाडूची. तेजस देखील मैदानावरती नक्कीच सर्वाधिक कलात्मक गोलंदाज आहे आणि त्यांच्याकडे देखील क्षमता आहे कमबॅक करण्याची. परंतु शुभम भन्नाट टच मध्ये. ओ यावेळेस मात्र खराब बॉल. बीमर चेंडू, बॉल हवेमध्ये. षटकार मैदानामध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती वाढ होते. तेजस पवळेला खरं तर धावा रोखण्यासाठी मैदानावरती बोलवलं गेलं, परंतु या षटकामध्ये खर्चिक राहिले तेजस. ओ हो पुन्हा एकदा वा. हरी पाडाळे, व्हॉट अ पॉवरफुल हिट, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल मैदानावरती अगदीच एक्स्ट्रा कव्हर्सला हा खेळलेला खणखणी षटकार. स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहायला मिळाला. अगदी थोडस पाऊलांचा वापर करण्याचा प्रयत्न, तिथे पायाची मुवमेंट बरीचशी पाहायला मिळाली मित्रांनो, परंतु जास्त काय क्रीजच्या पुढे गेले नाहीत. अगदी टप्प्यामध्ये बॉल येऊन दिला आणि त्यानंतर कव्हर्स मध्ये खेळलेला षटकार. खऱ्या अर्थाने ही ताकद हरी पाडाळेची. मैदानाच्या चौफेरी फटकेबाजी, ज्या दिशेने चेंडू येतात त्या दिशेने चेंडू खेळण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. जर डाव्या स्टिकच्या बाहेरून बॉल टाकले तर स्क्वेअर लेग, लॉंग लेग, मिड विकेटला ते फटके खेळतात. ऑफ साइडने चेंडू टाकले तर कव्हर्स पॉइंटला मैदानावरती ते षटकार खेळतात. आणि नक्कीच यावेळेचा बॉल मात्र मैदानावरती अचूक टप्पा पाहायला मिळाला. एक खराब चेंडू, त्यानंतर मात्र फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवरती देखील आक्रमण पाहायला मिळालं. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत या षटकामध्ये. $49 धावा धावफलकावरती. याही वेळेला व्हॉट अ शॉट. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नजाकत, कल्पकता, बुद्धीचा वापर, प्रॉपर टायमिंग देखील झालंय. आणि याही वेळेला बॉल मैदानावरती लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हरी पाडाळे थांबायचं नाव मात्र घेत नाहीयेत. षटकार ठोकलाय आणि या षटकारानं नक्कीच आपण पाहतोय म्हाळुंगे संघाचं सांघिक अर्धशतक. 55 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि त्या 55 पैकी 14 चेंडूंमध्ये 43 धावा धावफलकावरती हरी पाडाळे नावाचं वादळ मैदानावरती आलंय. हो यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा आणि इथे स्टँडच्या पाठीमागे झेल होतोय. फलंदाज हरी पाडाळे 14 चेंडू 43 वरती खेळत होते आणि त्यानंतर मात्र मैदानावरती अगदी पुढच्याच बॉलवरती झेलवाद झालेले आहेत. तेजस पवळेचे षटक बरंचसं मागं राहिलं, परंतु शेवटच्या बॉलवरती हरी पाडाळ्याची विकेट घेतलेली आहे.
षटक क्रमांक मैदानावरती तिसरे संपले गेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावफलकावरती 55 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अजिंक्य खैरे नवीन फलंदाज मैदानावरती येतील। मागच्या सामन्यामध्ये हरी पाडळे वैयक्तिक 50+ धावा, याही सामन्यामध्ये 43 धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बनवल्यात आणि 2 सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच 100च्या आसपास धावा हरी पाडळे यांच्या नावावरती आहेत। श्री नवखंडेंना चषक 2025 ही मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच मैदानावरती आपण जर पाहिलं तर विनरच्या ह्या ग्रुपमध्ये विनरच्या या हाफमध्ये नक्कीच मग ताकदवान प्रतिस्पर्धी जे एकमेकांचे आमने सामने भिडत आहेत। 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 55 धावा धावफलकावरती चौथ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा यश पवळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेले आहेत। हरी पाडळे बाद झालेत। या षटकामध्ये प्रेशर टाकायचा आहे बॅटर्स वरती, हा प्रयत्न असणार आहे पिरंगुट संघाचा, तर प्रेशर रिलीज करायचा आहे। हरी पाडळे बाद झाल्यानंतर आता माझी जबाबदारी वाढणार आहे, नक्कीच हे ध्यानात घेत इथे खेळ साकारावा लागेल शुभम सुतार यांना। दुसऱ्या बाजूला अजिंक्य खैरे जे नुकतेच मैदानावरती उतरलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत। यश पवळे विरुद्ध शुभम सुतार, बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन, हे बॅटल मैदानावरती रंगतंय आणि या बॅटल मध्ये पहिले 2 चेंडू तर यशने आपल्या नावावरती कोरलेत, परंतु अजूनही 4 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत। 55 धावा धावफलकावरती आहेत। श्री नवखंडेंना चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि 2023 देखील नक्कीच आपण पाहिलं श्री नवखंडेंना चषक ही स्पर्धा पार पडली होती आणि निश्चितच तिथे पिरंगुट संघ चॅम्पियन होताना पाहायला मिळाला होता। ओ यावेळेस मात्र मैदानावरती 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर प्रेशर रिलीज करणारा फटका खेळायचा होता, परंतु यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये, प्रॉपर बॅट वरती बॉल मिडल होऊ शकलेला नाहीये। बॅटची कडा आणि यष्टांच्या पाठीमागे मात्र झेल झालाय, फलंदाज होत आहेत बाद। नवीन फलंदाज रोशन चिवे मैदानावरती दाखल होत आहेत। पहिल्या 3 षटकांमध्ये 55 धावा आपण पाहिल्या। चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली, यश पवळे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि पहिले 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठी विकेट शुभम सुतार यांना बाद केलेला आहे। म्हाळुंगे विरुद्ध पिरंगुट, 2 बलाढ्य संघ आहेत मुळशी तालुक्यातील आणि नक्कीच अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर या दोन्ही संघाचे खेळाडू जे भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, पण एकदा यश, धावफलक स्थिर आहे 55 वरती। नवीन बॅटर रोशन मैदानावरती आले, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, कव्हर्स मध्ये नक्कीच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा इथे होत नाहीये आणि चेंडू मैदानावरती आलाय डॉट। 4 चेंडू यश पवळेने टाकलेत, पहिले 2 चेंडू अगदी रॅपिड वेगानं ऑफ स्टंपच्या थोडेसे बाहेरून टाकले, ते चेंडू मैदानावरती डॉट। तिसऱ्या बॉलवरती शुभम यांची विकेट, चौथा चेंडू देखील डॉट, 5वा चेंडू सरळ बॅटनं मैदानावरती चेंडू लॉफ्ट केलाय, फिल्डर येत आहेत कुमार चेंडूच्या पाठीमागे, यात तो दरम्यान एक सिंगल मैदानावरती येईल आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ। धावफलकावरती 56 धावा, बऱ्याच वेळानंतर आता धावफलक एक घर पुढे सरसावताना पाहायला मिळते। दूषित टेनिस क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि निश्चितच असोसिएशन अंतर्गत यावेळेचा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या दूरवरतून टाकण्याचा प्रयत्न होता आणि अजिंक्य खैरेला जसा खराब चेंडू मिळालाय तसं त्याच्यावरती आक्रमणही केले। बॉल मैदानावरती डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार, हा चौकार। 5 बॉलवरती एकच धाव खर्च केली, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि नक्कीच या षटकामध्ये मैदानावरती यश 5 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय। चौकार जरी आला असला तरी चांगले षटक राहिले पिरंगुट संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात तर शुभम सुतार देखील मैदानावरती बाद झालेत। तर दुसऱ्या बाजूला म्हाळुंगे संघ प्रयत्न करेल, आता शेवटच्या ओव्हरमध्ये सेकंड लास्ट ओव्हर मध्ये कमी रन्स आलेत आणि त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक रन बनवण्याचा प्रयत्न अजिंक्य खैरे आणि रोशन चिवे ही जोडी मैदानावरती करताना पाहायला मिळू शकते। तर शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती मैदानाच्या आतमध्ये संघाचे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असणारे गोलंदाज ॲडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ गोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत।
2 गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 60. ओहो हो, या वेळेचा बॉल खुल्या टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने मैदानावरती ऑन साइडला हा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. रोशनचा प्रयत्न एकच होता. स्ट्राईक अजिंक्य खैरेकडे द्यायचे. अतिरिक्त चेंडू खर्च करायचे नाहीयेत. जास्तीत जास्त चेंडू अजिंक्य खैरेला खेळण्यासाठी द्यायचेत. आणि आता अजिंक्य खैरे फिनिशरचा रोल आता अजिंक्य यांना इथे नक्कीच निभावावा लागणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 61. 2 गडी बाद. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 55 धावा, चौथ्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. ओहो हो, यावेळेचा चेंडू देखील मैदानावरती टप्पा थोडासा पाठीमागे घेतला होता. पॉइंटला चेंडू मैदानावरती टोलावलाय. अजिंक्य खैरे पुन्हा एकदा मैदानावरती करतायत एक सनसनीत प्रहार. चौकार. आणि या चौकाराबरोबर धावफलक मात्र वाढेल. धावफलकावरती 65 धावा. अधिकचं प्रोटेक्शन आता नक्कीच मैदानावरती जे तुम्हाला ऑफ साइडला पाहायला मिळेल. डीप पॉइंट आहे, कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. तर ऑन साइडला लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये फिल्डर. यावेळेचा बॉल ओ इथे मैदानावरती शॉट थर्ड मॅन मध्ये चुकी झाली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये होतंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 69 धावा धावफलकावरती. प्रयत्न होता मैदानावरती नक्कीच खुल्या टप्प्याचा बॉलला खोदून काढण्याचा, एकेरी दुहेरी धाव घेण्याचा, परंतु तिथे मैदानावरती फिल्डरनं नक्कीच तिथे हलकीशी चुकी आणि त्यानंतर मोठं रूपांतर इथे धावेंमध्ये झालेलं आहे. बॉल हवेत, फटका तर फसलाय. स्वतः नंदूभाऊ गोळे चेंडूच्या पाठीमागे धावतायत. कॅच होऊ शकलेली नाहीये आणि त्यानंतर मात्र इथे 2 धावा. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर तिथून लगेचच उलट धावणं बरंच अवघड मैदानावरती होतं, परंतु प्रयत्न केला आणि यानंतर मात्र आपण पाहतोय 2 धावा आल्यात. 71 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूवरती 11 रन्स आले. डेथ ओव्हर मध्ये कुठल्या प्रकारे विकेट पाहायला मिळत नाहीयेत. आणि नक्कीच यावेळेचा बॉल मैदानावरती रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाठलाग सुरू आहे. याही वेळेला आउटफील्ड तर फार वेगवान. बॉल मैदानावरती पुन्हा एकदा डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती. या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू देखील घुमवलाय. ऑन साइडला अजिंक्य खैरे सवार, सगळेच गार. चेंडू सीमा पार. षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. यस, एक नवीन चेंडू आतमध्ये जायचा आहे आणि आपण पाहतो धावफलकावरती नक्कीच पहिला डाव संपल्यानंतर धावा बनवल्या गेल्या त्या 81 धावा. पुन्हा एकदा म्हाळुंगे संघानं आपण पाहतोय नक्कीच 80+ धावा याही सामन्यामध्ये नक्कीच बनवलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 82 रन, या सामन्यामध्ये 81 धावा आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये 82 धाव्यांचं एक मोठं टार्गेट पिरंगुट क्रिकेट क्लब या संघाच्या समोर ठेवलेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं निखिल भाऊ भिलारे यांचं प्रामुख्यानं शुभागमन, मान्यवरांचं हार्दिक स्वागत.
यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. यानंतर होणारी पुढील मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 5 असणार आहे गोटावडे वॉरियर्स विरुद्ध कोळवण क्रिकेट क्लब. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी या. आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी कौशिकदत्त सुतार यांचं प्रामुख्याने शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. त्याचबरोबर पैलवान आदेश भाऊ तांगडे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पुढील मॅचचा टॉस केला जातोय. गोटावडे वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि कोळवण संघाचे कॅप्टन टॉससाठी या. टॉस आपण करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य संकेत भाऊ सुतार याही मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया सामन्याकडे. 81 बनवल्या गेल्यात 82 धावांचं टार्गेट. पहिल्याच सामन्यामध्ये जितक्या धावा खरं तर बनवल्या होत्या जवळपास तितक्याच धावा आता याही सामन्यामध्ये बनवलेल्या आहेत. माळुंगे संघानं पुन्हा एकदा मैदानावरती 80+ धावा बनवल्यात. टार्गेट मोठं सेट केलंय. निलेश पाडाळे पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. पहिला चेंडू तनुज पवळे डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि पहिलाच बॉलवा पाठवलंय चेंडू सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि या षटकारानं नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय सुरुवात तनुज पवळे मैदानावरती करतायत. याच मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय तनुज या अगोदर जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळालेले आहेत. श्री नवखंडेंना चषक 2023 मध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मालिकावीराचा पुरस्कार खेळाडूने पटकावलेला आहे. भरपूर रेकॉर्ड प्रत्येक खेळाडूच्या नावावरती आहेत. आता मैदानावरती त्याच रेकॉर्डची पुनरावृत्ती करायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच निलेश पाडाळे यांच्याकडे संघानं जबाबदारी सोपवली आहे. आणि यावेळेस चेंडू मैदानावरती फुल टच चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे तनुज पवळे यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक तेरी एक मेरी अशा प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच कामकाज सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला लॉंग ऑनला फटका खेळलाय. फिल्डर इथे बनतायत दर्शक. एका टप्प्यावरती खिलाडी के मस्तक पे दस्तक देत चेंडू सीमा पार. चौकार. सोळा धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. तनुज पवळेची बॅट तळपू लागली. मुळशी तालुक्याची रन मशीन मोठ्या वेगाने आता धावा बनवते आणि पुन्हा एकदा तनुज पवळेचा हा ब्रँडेड फटका. षटकार. आदेश रिमिक्स. पहिल्या डावामध्ये जितक्या धावा बनवल्यात तितक्या धावेंपेक्षा केवळ 1 रन एक्स्ट्रा बनवायचे जिंकण्यासाठी पिरंगुट क्रिकेट क्लब संघाला. आणि नक्कीच मैदानावरती पहिल्या डावामध्ये जर रन होऊ शकतात तर दुसऱ्या डावामध्ये देखील आम्ही ते धावा करू शकतो हे दाखवून देतात तनुज पवळे. तशी सुरुवातही मैदानावरती. यावेळेसचा बॉल ओव्हर द वेस्ट बिना टप्प्याचा चेंडू बीमर बॉल
पंचांनी मैदानावरती कळवलाय. सुरुवातीलाच मोठे फटके आलेत, थोडंसं गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन बिघडले गेलंय आणि मैदानावरती नक्कीच यॉर्कर लिंथ हिट करण्याचा प्रयत्न माझ्या मते असावा, परंतु यॉर्कर न परता बॉल गेलाय तो फुलटॉस बीमर आणि हा चेंडू आलाय नो. 23 धावा धावफलकावरती. ओव्हरचा शेवटचा बॉल तो असणार आहे फ्री हिट. फ्री हिट वरती वा वा वा, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तनुज पवळे यांच्या बॅट मधून आसमानी टोला षटकार. All-Star Remix. काय डोंगर काय हॉटेल सारवोके मध्ये हाय ग, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सारवोके मध्ये हाय ग. मैदानाच्या आतमध्ये माळुंगे संघाकडून आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मयुरेशला गोलंदाजी दिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये मयुरेशनं 25 रन खर्च केल्या होत्या, त्यामुळे या सामन्यामध्ये नक्कीच थोडीशी रणनीती बदलली गेली. निलेश पाडाळे अनुभवी गोलंदाजाकडे चेंडू तर सोपावला, परंतु निलेश देखील या ओव्हरमध्ये भरपूर महागडे राहिलेले आहेत. एक खराब चेंडू देखील आला आणि फ्री हिटच्या बॉलवरती तनुज पवळेने ज्या प्रकारे आक्रमक प्रहार मैदानावरती गेला, नक्कीच तब्बल 29 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे जिंकण्यासाठी बनवाच्यात मैदानावरती. 53 धावा. वेदांत साळेकर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच सुरू होत आहे. अजिंक्य खैरे आलेत तर स्ट्रायकिंग एंडला वेदांत साळेकर मैदानामध्ये. पहिला बॉल कुठल्या प्रकारे जास्तीचा मोठा फटका ट्राय केलेला नाहीये आणि हा चेंडू आलाय डॉट. एका डॉट बॉलला महत्व आहे. एक डॉट बॉलची किंमत या मैदानावरती फार मोठी असणार आहे. तनुज पवळे थोडीशी बातचीत करतायत वेदांत सोबत. पहिलाच बॉल त्यानं खेळला, कुठल्या प्रकारे अटॅकिंग मोड मध्ये तो पहिल्या चेंडूवरती तरी पाहायला मिळाला नाही, परंतु आता नक्कीच मैदानावरती पॉवर प्लेची ओव्हर आहे. सर्कल भेदणारे फटके मैदानावरती खेळावे लागतील. दुसरा चेंडू देखील मैदानावरती कट करण्याचा प्रयत्न, बॉल मैदानावरती गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होत नाहीये. लागोपाठ 2 चेंडू मैदानावरती डॉट आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये वेदांत साळेकर स्ट्राईक ऑन तयार तर गोलंदाज अजिंक्य खैरे. ओहो, याही वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर बंच मध्ये रन आलेत, गुच्छामध्ये खरं तर तिथे धावा अगदी चौकार षटकार रन्स आले, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. 3 चेंडू टाकलेत, एकही धावा आलेली नाहीये. आता मैदानावरती आपले हात वेदांतला खोलावे लागतील. तर समोर अजिंक्य खैरे आणि या सामन्यामध्ये अजिंक्य खैरेचा 2 ओव्हरचा स्पेल मित्रांनो या सामन्यामध्ये निर्णायक राहणार आहे. यावेळेचा बॉल उजवेष्टीच्या बाहेर, एक धाव मिळाली. तो फलक 30 वरती पोहोचतोय. एकही विकेट न जाता तो फलकावरती 30 धावा, जिथे पहिल्या 29 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलवरती आलेल्या आहेत. स्ट्राईक ऑन तयार पुन्हा एकदा वेदांत साळेकर. यावेळेस मात्र वेदांत साळेकर आक्रमण करतोय आणि यावेळेचा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती. ओ यावेळेचा बॉल परत एकदा वा, नजाकत कल्पकता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, जसा आलाय तसा कट केलाय चेंडू, सरळ सीमा पार. षटकारानंतर येतोय चौकार. आणखीन एक मोठा बिग हिट. याही वेळेला बॉल न उंची घेतली, लांबी घेणार का? जी हा, याही वेळेला बॉल करतोय हवाई सफर लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिले 3 चेंडू अजिंक्य खैरेच्या नावावरती, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू
वेदांत साळेकरचा जलवा मैदानावरती पाहायला मिळालाय. 2 षटकार आणि 1 चौकार मैदानामध्ये नक्कीच आलाय आणि याचबरोबर धावफलकाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाले 46. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायच्या त्या 36 धावा. 18 चेंडूंपैकी पिरंगुट संघाला 6 षटकार अपेक्षित असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला म्हाळुंगे संघाला कमबॅक करण्यासाठी मैदानावरती एका पाठोपाठ एक डॉट बॉलची आवश्यकता. तर ही जोडी फोडण्याचं प्रमुख आव्हान आता म्हाळुंगे संघासमोर असणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं दोन्ही बॅटर्सनं सुरुवात केली, सुरुवातीला वेदांत साळेकर शांत पाहायला मिळाला, परंतु शांत आहे संत नाही हे दाखवून देणारी कामगिरी उर्वरित 3 चेंडूवरती पाहायला मिळाली. आणि मैदानावरती आपण पाहतोय त्या खेळपट्टीवरती बॅटरचा बोलबाला. फलंदाजासाठी नंदनवर तर गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरणारी खेळपट्टी. या खेळपट्टीवरती आज धावेंचा प्रचंड मोठा पाऊस, प्रचंड महाकाय डोंगर उभा राहतोय आणि रनचेस करत असताना देखील चांगली सुरुवात ही पिरंगुट टीम कडून. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. आनंद पाडाळे आलेत. पहिला बॉल 1 धाव या चेंडूवरती घेतले गेले. दुसऱ्या रनसाठी कुठल्या प्रकारे प्रयत्न नसणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाऊन पोहोचते. स्कोरकार वरती धावा आहेत त्या 47. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या असतील त्या 35 धावा. सतरा चेंडू 35 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आनंद पाडाळे तयार. यावेळेस वेदांत साळेकर हलक्या हाताने मैदानावरती बॉल स्टिअर करतोय. एक सिंगल घेतोय आणि या सिंगल बरोबर संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील त्या 48 धावा. धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल देखील मैदानावरती पावलांचा वापर करत खेळलाय. लॉंग ऑनला 1 धाव याही चेंडूवरती प्राप्त होईल. अतिरिक्त रन इथे मात्र प्राप्त होणार नाही. अजिंक्य खैरे चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतं. 49 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये निलेश पाडाळे, दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य खैरे. दोन्ही खेळाडू बरेचसे खर्चिक राहिले. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 46 धावा. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आनंद पाडाळे कमबॅक करतायत. 3 चेंडूवरती 3 सिंगल खर्च केल्यात. त्यानंतर मात्र यावेळेचा बॉल पुढे सरसावत खेळलाय. बॉल मैदानावरती पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट मध्ये. फील्डर थोडेसे दूर राहिले. कॅच वरती येण्याचा प्रयत्न केला परंतु भरपूर दूर होता बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. नक्कीच एकेरी दुहेरी धावा जर आल्या तर जास्तीची चिंता म्हाळुंगे संघ इथे करणार नाही, परंतु हळूहळू आता चिंता वाढत चाललेली आहे पिरंगुट संघाची. समीकरण चेंज होते. 50 धावफलकावरती 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. 32 धावा ज्या मैदानावरती बनवायच्या आहेत. 14 चेंडू 32 ची गरज. हो 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 आणखीन एक मैदानावरती हा चेंडू देखील सुरेख. थोडस लवकर कमिट झाले तनुज पवळे आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच म्हाळुंगे संघासाठी कमबॅक केले असं आपण म्हणू आनंद पाडाळे, कारण एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. ओव्हरचा शेवटचा बॉल. तनुज प्रयत्न करतील षटकाला मॅक्सिमाइज करण्याचा. षटकार चौकारसाठी जातील तर आनंद पाडाळे विकेटसाठी प्रयत्न करतील. दरम्यानचा बॉल हवेमध्ये ऑन साइडला. मस्ट नीडेड बाउंड्री फॉर पिरंगुट टीम बाय तनुज पवळे. बिग हिट षटकार. तीन षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 56 धावा. क्रुशल मुवमेंटला निर्णायक क्षणी आलेला षटकार आणि त्या षटकारानं पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय मॅच मध्ये जी अंतर आणली जाते. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12, बनवायचे असतील त्या 26 धावा. षटकारानं मॅच अगदी क्लोज नक्कीच येताना पाहायला मिळते, परंतु सामना अजूनही नक्कीच कुठल्या संघाकडे जाईल याची भविष्यवाणी करणं बरंच अवघड आहे.
12 चेंडू 26 धावेंची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सेकंड लास्ट ओव्हर साठी पुन्हा एकदा संघाचा स्ट्रायकर गोलंदाज कॅप्टन अजिंक्य खैरे बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य कमेंट्री बॉक्स कडून या अगोदर देखील एक ओव्हर हाताळलेली आहे आणि आता मैदानावरती आलेत. वेदांत साळेकर साठी पहिला चेंडू उसळी घेणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानावरती आलाय डॉट. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायचे असतील त्या 26 धावा. या अगोदरच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं अजिंक्य खैरे पहिले तीन चेंडू डॉट हाताळले होते परंतु त्यानंतर वेदांत साळेकरचं आक्रमण पाहायला मिळालं. परंतु आता या षटकामध्ये अजिंक्य थोडासा वेगळा प्लॅन घेऊन मैदानावरती उतरणार यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसणार आहे. ज्यावेळी करता अजिंक्य खैरे प्लॅन ए तिथे थोडासा अनसक्सेसफुल होतो त्यावेळेस प्लॅन बी घेऊन ते मैदानावरती उतरत असतात. बरेचशा युक्त्या ते मैदानावरती आखत असतात. क्षेत्ररक्षणामध्ये बरंचसं परिवर्तन. लेफ्ट हँडर बॅटर तनुज पवळेसाठी आता मात्र बॅटल रंगेल. अजिंक्य खैरे विरुद्ध तनुज पवळे या षटकामध्ये नक्कीच तुम्हाला जवळपास मॅचचं समीकरण स्पष्ट होताना पाहायला मिळू शकेल. तनुज पवळे आक्रमक मोड मध्ये आहेत तर अजिंक्य खैरे विकेटच्या प्रयत्नामध्ये असतील आणि नक्कीच मैदानावरती परफेक्ट यॉर्कर बॉल आणि या चेंडूवरती दांडी होते गुल. फलंदाज तनुज पवळे चांगली इनिंग खेळत होते परंतु मैदानावरती क्रुशियल मुवमेंटला बाद झालेत आणि इथे मैदानावरती फलंदाज तनुज पवळेला परतावं लागते माघारी. अजिंक्य खैरे ड्रीम बॉल प्रत्येक बॉलरचा असतो. परफेक्ट यॉर्कर मिडल स्टंप आणि मैदानावरती इथे विकेट. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती एकच धाव आली. स्ट्राईक तिसऱ्या बॉलवरती तनुज यांच्याकडे आली आणि मैदानावरती क्रुशियल मुवमेंटला खरं तर अजिंक्य खैरे विरुद्ध तनुज पवळे या बॅटल मध्ये आता मात्र बाजी मारली. अजिंक्य यांनी विकेट मिळवलाय तर नवीन फलंदाज तेजस मैदानावरती दाखल होत आहेत. 9 चेंडू आणि 25 धावेंची आवश्यकता. सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. तेजस पवळे आलेत आणि मैदानावरती पहिल्याच बॉल वरती पॉवर दाखवली आहे. हेलिकॉप्टर शॉट बॉल मैदानावरती ऑन साइडला. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. एक फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 63. पहिला चेंडू डॉट त्यानंतर एक सिंगल एक विकेट आणि षटकार मैदानावरती आलाय. प्रदेशच्या निमित्तानं प्रमुख अतिथी मान्यवरांच्या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग म्हणते ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराची आकर्षक ट्रॉफी सौजन्य आहे. सन्माननीय अध्यक्ष गणेशजी कांजणे साहेबांचं आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू द्या आतमध्ये. तेजस पवळे मैदानावरती आले आणि निश्चितच एक लांब लचक षटकार आणि आता मैदानावरती आपण पाहतोय तो चेंडू हरवलाय. नवीन चेंडू घेऊन आता मॅच कंटिन्यू केली जाणार आहे. बराचसा फरक जुना चेंडू आणि नवीन चेंडू मध्ये सातत्याने पडताना आपण पाहत असतो. मॅच बॉल हरवला गेलाय आणि आता इथे नवीन चेंडू घेऊन मॅच कंटिन्यू केली जाते. 63 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये चेंडू बदलला गेलाय. पाहूया इथे रिझल्ट मात्र बदलेल का. अप्रोच बॅटर्सचा बदलेल का. 8 चेंडू 19 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. षटकाराने नक्कीच मॅच तर ऑन केली आहे. तेजस यांनी मैदानावरती अजिंक्य खैरे तयार. हो यावेळेचा बॉल उजव्या स्टिचच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा. वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धावेनं धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा मैदानामध्ये पाहायला मिळतात त्या 64. 8 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 18 धावा.
यावेळेचा बॉल खोल टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय, फिल्डर तिकडे आहेत, थोडीशी गडबड, एक धाव पूर्ण, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 66. 7 चेंडू 16 रनची गरज आणि आता पुन्हा एकदा मॅच बॉल आलेला आहे आणि तो चेंडू घेऊन इथे पुन्हा एकदा मैदानावरती मॅच कंटिन्यू होणार आहे. निर्णायक क्षणी खरं तर पिरंगुट संघातील खेळाडूंनी बॉल शोधून आणलाय. 7 बॉल 16 रनची आवश्यकता. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मात्र कळवलाय हा चेंडू आहे नो बॉल. या अगोदर निश्चितच आपण पाहिलं 1 बाउन्सची घोषणा करत पहिल्याच बॉल वरती कळवली होती. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर आणि आता मात्र इथे नो बॉल आलाय. निर्णायक क्षणी आलेला नो बॉल. फ्री हिट ऑन. 7 चेंडू 15 ची गरज आणि यावेळेस तेजस पवळेचा वार. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. Jazz in the mix. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 73 धावा पहिल्याच बॉलवरती मैदानामध्ये नक्कीच आपण पाहिलं. या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव आली नाही. त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 10ची स्ट्राईक तनुजकडे आली, ते मैदानावरती बाद झाले. त्यानंतर मात्र तेजस आले. पहिल्या बॉलवरती षटकार, एक वाईड, दुहेरी धाव, नो बॉल आणि त्यानंतर मात्र फ्री हिट वरती खेळलेला षटकार. समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. 6 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 9 धावा. 12 बॉल 26 चा सामना. आता 6 चेंडू 9 वरती आलाय. अजिंक्य खैरे यांच्या ओव्हरमध्ये तब्बल आलेल्या आहेत त्या 17 धावा. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. मॅच मैदानावरती अंतिम टप्प्यामध्ये शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी यश कोळेकर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. आणि नक्कीच यानंतर ग्राउंड्समन आपण रेडी राहायचंय ही मॅच झाल्यानंतर क्रिस मार्किंगसाठी. 73 धाव धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू 9 रनची आवश्यकता. यश कोळेकर हा रेकॉर्ड या मैदानावरती करू शकेल का? तर समोर वेदांत साळेकर. सुरुवात वेदांत साळेकरनं मैदानावरती नक्की चांगली केली. 10 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत. 19 धावा बनवल्यात. आता मॅच फिनिश करायची जबाबदारी स्वीकारतील का? यश कोळेकरचा पहिला बॉल हवेमध्ये. हो, निलेश पाडळ यांच्या पासून चेंडू भरपूर दूर. प्रयत्न तर होता कॅच घेण्याचा, बॉल अडवण्याचा. चेंडू मात्र इथे थांबत नाहीये. पहिलाच बॉल यांनी या ओव्हरमध्ये आलाय खणखणी चौकार. सत्याहत्तर धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू आणि बनवायच्या असतील त्या 5 धावा. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. ओ, यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. फॉलो करत खेळण्याचा प्रयत्न तर होता, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईड बॉल आले, परंतु त्यावरती 22 ची देखील एक धाव आलेली आहे. वाईड +1 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 3 धावा. तेजस पवळेने फक्त 4 बॉल खेळलेत आणि त्याच्यावरती नक्कीच 14 रन्स बनवल्यात, ज्यामध्ये 2 षटकार देखील आहेत तर एक दुहेरी धाव देखील आहे. 5 बॉल 3 ची आवश्यकता. आणि यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उडवला हवेमध्ये. फिल्डर बॉलच्या पाठीमागे, इथे दूर राहत आहेत फिल्डर. त्यानंतर 2 धावा पूर्ण आणि या 2 धाव्यांबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 81 धावा. मोठं टार्गेट होतं आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय एक हायेस्ट रन चेसच्या दिशेने वाटचाल जी मैदानावरती सुरू आहे. सक्सेसफुल रन चेस आता इथे होणार का? 4 चेंडू फक्त 1 धाव बनवायची. नवा विक्रम पिरंगुट संघ इथे बनवतोय आणि तब्बल 82 धावा रन चेस केलेल्या आहेत आणि मैदानावरती शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. अगदीच आपण पाहतोय 3 चेंडू राखत धावा चेस केल्यात आणि एक नवा रेकॉर्ड श्री नवखंडा चषक या स्पर्धेमध्ये केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. आणि या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय एक जबरदस्त सफल रन चेस पाहायला मिळाला पिरंगुट टीम कडून. हार्दिक अभिनंदन पिरंगुट टीम आणि हार्ड लक म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघ. आपणही चांगले खेळलात. दोन्ही संघांचे चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. अगदीच मैदानावरती ज्या खेळाडूनं या सामन्यामध्ये जबरदस्त सुरुवात केली, 12 बॉलवरती 36 रन बनवल्या, ज्यामध्ये 5 षटकार एक चौकार ठोकला, तनुज पवळे ठरतायत या सामन्याचे प्लेअर ऑफ